अनेकदा मुलं शाळेत खोडसाळपणा करतात. यातल्या अनेक वेळा शिक्षकांपासून ते मुख्याध्यापकांपर्यंत सगळेच विद्यार्थ्यांच्या कोड्यांकडे दुर्लक्ष करतात. काही वेळा मस्ती जास्त झाली तर शिक्षक त्यांना शिक्षाही करतात. परंतु पश्चिम बंगालमधील एका शाळेने मुलाने सांगितलेल्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं, ज्यामुळे या मुलाचा शाळेत निधन झाल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी मुख्याध्यापकाला अटक केली आहे. पश्चिम बंगालमधील कोयटा येथील कोशीग्राम युनियन हायस्कूलचे मुख्याध्यापक पुनेंदू बंदोपाध्याय यांनी गुरुवारी खटाव पोलिसांनी अटक केली. इंद्रजित माळी या इयत्ता 5वी शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मंगळवारी सर्पदंशाने मृत्यू झाला. शाळेने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत पालकांनी गुरुवारी तीव्र आंदोलन केलं. मयत विद्यार्थी इंद्रजित याचे घर कोशीग्राम बंदपारा येथे आहे. मंगळवारी शाळेत जात असताना त्याला साप चावला. हा प्रकार विद्यार्थ्याने मुख्याध्यापकांना सांगितला. मुख्याध्यापकांनी शाळेत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला त्यावर उपचार करण्यास सांगितले. चतुर्थ श्रेणीतील एका कर्मचाऱ्याने विद्यार्थ्याच्या पायाच्या जखमेवर डेटॉल लावलं आणि त्याला सोडून दिलं. सर्पदंश झाल्यानंतरही विद्यार्थ्याला सुट्टी देण्यात आली नाही आणि वर्गात जाण्यास भाग पाडलं, असा आरोप करण्यात आला आहे. दुपारी घरी परतल्यानंतर विद्यार्थी अधिकच सुस्त झाला. काही वेळाने त्याला उलट्या होऊ लागल्या. दुपारी 4च्या सुमारास त्याची प्रकृती गंभीर झाल्यावर कुटुंबियांनी मुलाला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. तेथे डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केलं. या घटनेबाबत पालकांनी गुरुवारी शाळेत जोरदार निदर्शन केली. शाळेच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्याचं निधन झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे. यानंतर पोलीस शाळेत पोहोचले. कुटुंबियांच्या तक्रारीवरून त्यांनी मुख्याध्यापक पुनेंदू बॅनर्जी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणी बाल न्याय कायद्याच्या कलमेही जोडण्यात आली. यानंतर मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली. शाळेत सर्पदंशाने विद्यार्थ्याचं निधन झाल्याप्रकरणी मुख्याध्यापकाच्या अटकेला अन्य शिक्षकांनी विरोध दर्शवला आहे.